पाहू शकता तुम्ही किती खुसखुशीत झालेली आहे. मधलं पण व्यवस्थित झालेलं आहे आणि आवाज बघा व्यवस्थित. टेस्ट मे बेस्ट. तर आपण बनवणार आहेत मटार. आता मटारचं सीझन आहे त्यामुळे मटार कचोरी बनवूया. तर मटार कचोरीसाठी लागणारे साहित्य: 1 कप मटार, 1 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, धने, जिरे, ओवा, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 चमच बेसन आणि हे मसाला. याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर आणि धने पावडर आहे, मी एकत्रच केलेले आहे ते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदा आणि तूप. तर आता आपण पहिल्यांदा हे मळून घेऊया. हे मी टाकलेलं आहे मैदा, 1 कप मैदा. याच्यामध्ये मी ओवा हातावर चोळून टाकलेला आहे त्याच्यामुळे जास्त स्वाद येतो. आता याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर याच्यामध्ये टाकूया तूप आणि त्यानंतर हे मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे. आपलं पीठ केव्हा तयार होईल? ज्यावेळेस हे सर्व मिक्स झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे आपण मिक्स करून घेऊया छान. हे बघा, हे अशा प्रकारे मीठ मळून व्हायला पाहिजे म्हणजे आपला डो व्यवस्थित तयार होईल. हे असं जर बनलं तर समजायचं आपलं पीठ तयार आहे. तर हे पाणी टाकून थोडं मळून घेऊया. तर आपला हा डो अशा प्रकारे रेडी झालेला आहे. याला थोड्या वेळ 15 मिनिटासाठी राहू देऊया. तोपर्यंत आपण सारणची तयारी करूया. आता या मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची, आले आणि लसूण हे बारीक वाटून घेऊया. हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही, ओबडधोबड. आता एका कढईत तेल ठेवू. कढईत आपण थोडं तेल टाकले. आता त्याच्यामध्ये जिरे आणि धने पूड टाकूया. धने आणि जिरे त्याला हलवून घेऊ. त्यानंतर टाकूया ते हे टाकून घेऊया. धने आणि जिरे ओबडधोबड थोडे वाटून घेतल्यानंतर मटारचं ते बारीक केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया. मग त्याच्यामध्ये टाकूया हे चटणी. त्यानंतर टाकूया कोथिंबीर आणि 1 चम्मच बेसन जे आपण घेतलं होतं स्टार्टिंगला. छान सेंट येईपर्यंत हे जरा थोडं परतून घेऊया. याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ. त्याच्यात टाकूया कुस्करलेला 1 बटाटो आणि हे चांगल्या प्रकारे हलवून घेऊया. तर हे अशा प्रकारे सारण तयार झालेलं आहे. तर आता बंद करून थोडा वेळ थंड करायला ठेवू. तोपर्यंत आपण कचोरीची तयारी करूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं मी या सारणाचे असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. तर आता आपण एक पोळी लाटून त्याच्यावर हे करूया. तर इथे एक पोळी लाटून ठेवलेली आहे मी. त्याच्यावर एक सारण घेऊया आणि त्याचं असं डो छान बनवूया. असं तयार करूया मोदकासारखं. हे असं डो बनवून घ्यायचा व्यवस्थित आणि हलकं दाबून घ्यायचं. जास्त पण नाही दाबायचं कारण मग ती मध्ये फुगली नाही जाणार. हलकं दाबून घ्यायचं. तोपर्यंत तेल गरम होईल तोपर्यंत मी बाकीच्या कचोऱ्या करून घेते. तेल आता चांगलं गरम झालं आहे तर प्रथम हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया. डो छान खरपूस होईपर्यंत तळूया मीडियम आचेवर. हे तळून छान अशी झालेली आता कचोरी आता आपण बाहेर काढूया. खायला आता तयार आहे. त्यासोबत मिरच्या सर्व करूया. अशा प्रकारे आपली खमंग खुसखुशीत कचोरी रेडी. थँक्यू वॉचिंग फॉर.